रोजी बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करण्यात येतील। कोणत्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये आम्ही सोडणार आहोत, असं मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। बँकांचा सतत काही तांत्रिक प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे महिलांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण होत नव्हतं। काही मोजक्याच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण मागील 2 दिवसांमध्ये झालेलं आहे। लाडक्या बहिणी खूप आतुरतेने वाट बघत होत्या। सोशल मीडियावर सर्वजण म्हणत होते आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु काय केल्याने महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत नव्हते। त्यामुळे पत्रकारांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारला की लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ कधी मिळणार आहे? कारण महिला आतुरतेने वाट बघत आहेत, कारण त्यांना दिवाळीचा बाजार करायचा आहे। 3000 रुपयांमध्ये सर्व दिवाळीचा बाजार होणार आहे, असं लाडक्या बहिणी म्हणत होत्या। त्यामुळे तुम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 3000 रुपये नेमकं कधी सोडणार आहात, यावरती मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितली। आम्ही कालपासून निधी वितरणाला सुरुवात केलेली आहे, परंतु बँकांचा काही तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे अनेक महिलांना या ठिकाणी मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण केलं असून सुद्धा बँकेमध्ये जमा झाले नाहीत। अखेर या ठिकाणी हा बँकांचा प्रॉब्लेम हा व्यवस्थित आज झाला आहे आणि शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण व्यवस्थित लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी होणार असल्याची अपडेट सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। मागील 2 दिवसांमध्ये अनेक बहिणींना पैसे मिळाले आहेत, परंतु फक्त 20% महिलांनाच या ठिकाणी पैशांचं वितरण झालेलं आहे। बाकीच्या महिलांना वाट पाहावी लागली आहे। महिला आतुरतेने वाट बघत होत्या। त्या महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण करण्यासाठी आता मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलाय। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय शुक्रवारी आता 10 ऑक्टोबर रोजी महिलांना पैसे मिळतील। ज्या लाडक्या बहिणींना मागील 2 दिवसांमध्ये पैशांचे वितरण झालं नाही त्यांना शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या गावामध्ये पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत, हे या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी काय यादी सांगितल्या तुम्ही आता पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी 10 ऑक्टोबर शुक्रवारी आता जमा करण्यात येणार आहे हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। शेवटचा शुक्रवार या ठिकाणी हा दिवस असणार आहे, तो म्हणजे शुक्रवार आता त्या ठिकाणी मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण झालंय आणि शुक्रवार हा 3रा दिवस असणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या या ठिकाणी 100% होणार असल्याची बातमी आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिली आहे। मागील 2 दिवसांमध्ये या महत्त्वाच्या बँकेमध्ये तांत्रिक प्रॉब्लेम आला होता, ती म्हणजे स्टेट बँकेत मोठा प्रॉब्लेम होता। त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत अनेक महिलांचा त्या ठिकाणी मिक्सिंग अर्जांचं झाल्यामुळे प्रॉब्लेम होता। तसेच पोस्टात सुद्धा अनेक महिलांच्या अर्जांची चेकिंग सुरू होती, त्यामुळे प्रॉब्लेम होता। त्यामुळे थोडक्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती वितरित पैसे झालेत। फक्त 100% पैकी 20% लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी वितरित राहिलेत। 80% लाडक्या बहिणींना हे पैसेच मिळाले नव्हते। अखेर डीबीटीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, आता डीबीटीच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलंय लाडक्या बहिणींच्या खात्यावरती शुक्रवारी बरोबर त्या ठिकाणी 10 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सही आता या ठिकाणी करण्यात आले आहे। त्यामुळे शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यांची नावे सांगण्यात आले तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। कारण शुक्रवार हा त्या ठिकाणी लास्टचा दिवस असणार आहे। मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण थोडं झालंय आणि उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची गुड न्यूज आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या, ती म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो 3000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर तो EKYC ची अट त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आल्या। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना कोणतंही टेन्शन घेण्याची गरज नाही, कोणतीही अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून लावण्यात येणार नाही। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरसकट पैशांचा लाभ त्या ठिकाणी शुक्रवारी 10 ऑक्टोबर या दिवशी तुम्हाला होणार आहे। कधी होणार आहे तुम्हाला या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती डबल मेसेज येणार आहे। सप्टेंबरचे 1500, ऑक्टोबरचे 1500 असं 15वा आणि 16वा हप्ता टोटल 3000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी येणार आहे। मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय, तुम्ही अजिबात अफवावर विश्वास ठेवू नका, कारण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर अफवा या ठिकाणी पसरल्या जाऊ लागलेत की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अपात्र यादी लावली, अशा प्रकारच्या बातम्या सतत पसरत असतात। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितले, तुम्ही अजिबात महिलांनो त्याकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी करा, अजिबात लक्ष देऊ नका। कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र यादी या ठिकाणी लावली जाणार नाही। पुढील 5 वर्षापर्यंत महिन्याच्या महिन्याला तुमच्या बँकेच्या खात्यावरती 1500 रुपये या ठिकाणी जमा होतील, असा विश्वास या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलाय। त्यामुळे एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणी खूप टेन्शनमध्ये होता, कारण ई-केवायसी करायला सरकारने सांगितलं होतं। मग आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे, कारण शुक्रवार हा शेवटचा दिवस असणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आता लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी आता शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी खऱ्या अर्थाने गोड होणार असल्याची आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिल्या, परंतु लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे अखेर ई-केवायसीची अट सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी रद्द करण्यात आल्या। बघा, मागील 2 दिवसांमध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही त्यांनी आता तयार राहायचं आहे। शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी खरोखर पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही मुख्यमंत्री काय म्हणालेत ते सुद्धा पाहिलं आहे। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय, कोणत्याही लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस पासून वंचित ठेवलं जाणार नाही। सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस देखील देणार आहेत। तसेच सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचं 3000 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी पडण्यास सुरुवात होणार आहे। ही बातमी आत्ताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलंय। सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर केल्या, त्या यादीमध्ये आतापर्यंत 2 दिवसांमध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही त्यांना शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होईल, असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मग तुम्हाला पैसे मिळाले जर असतील तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, शुक्रवार तुमच्यासाठी खरोखर दिवाळीचा बाजार घेण्यासाठी आता मुहूर्त लागलाय। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता या ठिकाणी अपात्र यादी अजिबात कोणतीही नसणार आहे, ई-केवायसी करण्याची अजिबात गरज नाही, ही आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी दिल्या। आणि त्यांनी सांगितलंय की आता या जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण आता शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची बातमी सांगितल्या। कारण तुम्हाला वाटत असेल की मागील 2 दिवसांमध्ये का पैशांचं वितरण झालं नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लगेच चौकशी केली आणि आता चौकशी अशी केली की त्या ठिकाणी स्टेट बँकेत आणि महाराष्ट्र बँकेत आणि पोस्टात यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींचं खातं होतं। आणि यामध्ये काय प्रॉब्लेम झालता तर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी प्रत्येक महिलांचे अर्ज मिक्सिंग झाले होते, यामध्ये पुरुष सुद्धा लाभ घेत असल्याचा अर्ज मिक्सिंग झाला होता। त्यामुळे सरकारला मागील 2 दिवस झालं अर्ज या बँकेमध्ये वेगवेगळे करण्यासाठी वेळ लागला। अखेर सोन्याचा दिवस उघडला आणि तुम्हाला शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी तुम्हाला करण्याची गरज नाही, काही सुद्धा करण्याची गरज नाही, सगळ्या अटी रद्द करून टाकल्या। फक्त तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर सर्वच्या सर्व बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची माहिती आणि दिलासा देणारी माहिती या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिली आहे। मग आता या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण हा शेवटचा दिवस आहे, शुक्रवार हा शेवटचा दिवस असणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता कोणत्या जिल्ह्यांच्या कोणत्या तालुक्यामध्ये तुमचा जिल्हा आहे, तुमचा तालुका आहे, तुमच्या गावानुसार तुमच्या तालुक्यानुसार तुम्हाला शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे, तुम्हाला या ठिकाणी यादी सांगत आहे, तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। पहिला जिल्हा आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, अखेर तुम्हाला या ठिकाणी दिवस उघडलाय, तुम्हाला त्या ठिकाणी शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे। यामध्ये 16 तालुके आता आहेत। बघा, नांदेड जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर यामध्ये अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद,
हदगाव, हिमायतनगर, कंधार, त्या ठिकाणी किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, त्या ठिकाणी मुखेड, नायगाव, उमरी आणि नांदेड या सर्वच्या सर्व 16 तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा कोणता आहे? कारण या जिल्ह्यातील तालुक्यांची लिस्ट सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। त्यामुळे तुमचा तालुका यामध्ये आहे का? सर्व लाडक्या बहिणी आता लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण शुक्रवार हा तिसरा दिवस असणार आहे। मागील 2 दिवसामध्ये फक्त 20% महिलांना पैशांचं वितरण झालंय। त्याचं कारण म्हणजे बँकांचा काही तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे पैशांचं वितरण त्या ठिकाणी 20% महिलांनाच होऊ शकलं। उरलेल्या सर्व 80% महिलांना शेवटचा दिवस शुक्रवारी कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहेत, तुम्ही यादी या ठिकाणी लक्षपूर्वक 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायचे आहे। लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यामधील टोटल 11 तालुके आहेत। बघा तुमचा तालुका कोणता आहे नक्की बघा। या सातारा जिल्ह्यातील तालुके वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या 11 तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यामुळे अखेर आता दिवाळी खऱ्या अर्थाने शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी होणार असल्याची आता सरकारच्या माध्यमातून समोर आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण प्रत्येक तालुक्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। कारण गेले 2 दिवस झालं फक्त सोशल मीडियावर अफवा पसरली होती, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु ठामपणे पैसे कधी येतील याचं त्या ठिकाणी कोण सांगत नव्हतं। मुख्यमंत्री साहेबांनी आता पत्रकार परिषद घेऊन अखेर आता तालुक्यांची लिस्ट या ठिकाणी जाहीर केल्या। तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे येणार आहेत तुम्ही आता 2 मिनिटे वेळ काढून नक्की बघायचं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघा। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नाशिक। नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 15 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। तर हे 15 तालुके बघा या ठिकाणी नाशिक, मालेगाव, इगतपुरी, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव, त्या ठिकाणी कळवण, सटाणा, चांदवड, देवळा, सुरगाणा, पेठ आणि त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ही सर्व तालुके जे 15 आहेत। तर या नाशिक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। जर आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर या सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, तुमचा तालुका यामध्ये आहे का बघा। प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांची लिस्ट मुख्यमंत्री साहेबांनी आता या ठिकाणी सांगितल्या। त्यामुळे शुक्रवारी शेवटचा दिवस असणार आहे। तुमचा तालुका यामध्ये असेल, तुमचा जिल्हा यामध्ये असेल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे, अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी दिवाळीनंतर लाभ भेटणार आहे। त्यामुळे तुमची प्रतीक्षा खूप त्या ठिकाणी आता संपल्या आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा। त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे गडचिरोली जिल्हा। आता गडचिरोली जिल्ह्याचे जर त्या ठिकाणी तालुके बघितले तर अहेरी, आरमोरी, त्या ठिकाणी एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चारमोशी, देसाईगंज, धानोरा, भामरागड, त्या ठिकाणी मुलचेरा आणि सिरोंचा ही त्या ठिकाणी तालुके आहेत गडचिरोली जिल्ह्यातील। या सर्व तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्या। त्यामुळे आता तुमचा जिल्हा पुढे कोणता आहे, त्या जिल्ह्यातील तालुके कोणते आहेत तुम्ही बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील तालुक्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून 15वा आणि 16वा हप्ता वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आल्या। ती म्हणजे भंडारा जिल्ह्यातील भंडारा, त्या ठिकाणी मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी, आता लाखांदूर हे 7 तालुके भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आले आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक केले बघा, त्याच आता जिल्ह्यामध्ये आणि त्याच तालुक्यामध्ये पैसे येणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात मोठा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। गेल्या 2 दिवसापासून या जिल्ह्यामध्ये महिला वाट बघत होत्या, अखेर सोन्याचा दिवस उघडला शुक्रवारी। आता या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्या जिल्ह्याचं नाव आहे पुणे जिल्हा।
आता पुणे जिल्ह्यात जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत। कोणत्या 14 तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातील महिलांना पैसे येणार आहेत तुम्ही आता कान देऊन सर्वांनी ऐकायचं आहे। यामध्ये आंबेगाव तालुक्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। त्यानंतर इंदापूर, खेड, जुन्नूर, दौंड, शिरूर या तालुक्यामध्ये जर महिला तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आल्या। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुढचे तालुके आहेत बारामती, भोर, हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, पुरंदर, पुणे असे या ठिकाणी 14 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता टोटल 3000 रुपये सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यता मिळाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो नेमकं तुमचा जिल्हा कोणता आहे, कोणत्या तालुक्यामध्ये पैसे येणार आहेत तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण शुक्रवार हा शेवटचा दिवस असणार आहे। जर तुम्हाला शुक्रवारी पैसे नाही मिळाले तर तुम्हाला पुढील 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल। यामध्ये दिवाळी सुद्धा होऊन जाईल, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता पुढचा जिल्हा कोणता सांगितलाय बघा। सरकारच्या माध्यमातून पुढच्या जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या। यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यात जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। तर यामध्ये आता यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मोरेगाव, पांढरकवडा, घाटंजी, राळेगाव, बाबुळगाव, त्या ठिकाणी कळंबा, द्वारवा, नेर, दिग्रस, पुसद, महागाव, उंबरखेड, झरीजामणी, आर्णी, केळापूर या 16 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल 15वा आणि 16वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये शुक्रवारी तुम्हाला आता जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तुम्ही नक्की बघा। नागपूर जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुमची लिस्ट मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले बघा। यामध्ये 14 तालुक्यांचा समावेश आहे, ते म्हणजे नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी, काटोला, त्या ठिकाणी नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरेड, भिवापूर, कुही अशा सर्वच्या सर्व 14 तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा अजून आलाय का बघा, कारण तुमचा जिल्हा नसेल तर तुम्ही आता पुढे या ठिकाणी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण शुक्रवार हा पैसे वाटण्याचा शेवटचा दिवस असणार आहे। आता बघा त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्यामध्ये आता बघा जालना म्हणजे त्या ठिकाणी परतूर, अंबड, त्या ठिकाणी भोकरदन, बदनापूर, त्या ठिकाणी घनसावंगी, मंठा आणि जाफराबाद या सर्वच्या सर्व 8 तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा तुमचा आहे का नक्की बघा। लाडक्या बहिणींनो पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय सोलापूर। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 11 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यात या ठिकाणी शुक्रवारी येणार आहे, ते म्हणजे उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या 2 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। यामध्ये अक्कलकोट असेल, बार्शी असेल, मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, सांगोला असेल, माळशिरस असेल, मोहोळ असेल, माडा असेल, करमळा असेल, एकूण 11 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये आता बघा लाडक्या बहिणींनो बीड जिल्हा तुमचा असेल तर यामध्ये कोणाकोणाला लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता येणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये येणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। बीड जिल्ह्यातील तालुक्यांची नावे खालीलप्रमाणे बघा तर तुम्ही अंबाजोगाई, आष्टी, गेवराई, किल्ले धारूर, त्या ठिकाणी केज, माजलगाव, पटोदा, परळी वैद्यनाथ, बीड, वडवणी आणि शिरूर, त्याला कासार असे देखील तालुक्याला म्हटलं जातं। तर या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्यानंतर आता तुमचे कोणते जिल्हे आहेत, तुमच्या कोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याची यादी 2 मिनिटे आतमध्ये तुम्हाला सांगतो। आता सर्वांनी लक्ष देऊन बघा। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये अहमदपूर, उदगीर, औसा, चाकूर, जळकोट, देवणी, शिरूर, अनंतपाळ, त्या ठिकाणी निलंगा,
रेणापूर हे 10 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता जमा करण्यास मान्यता या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यानंतर अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणी तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी बघा अकोला, बाळापूर, पातूर, त्या ठिकाणी बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, अकोटा, तेल्लार एकूण 7 तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यात या ठिकाणी अचलपूर, अंजनगाव सुरजी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, त्या ठिकाणी चिखलदरा, दर्यापूर, धारणी, धामणगाव रेल्वे, तिवसा, नांदगाव, खंडेश्वर, भातकुली, मोर्शी आणि वरोड या 14 तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा। नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।